सदस्य ग्रामपंचायत धापेडा दिवाकर कडू ज्या ठिकाणी जो विषय जलजीवन मिशन धापेडात चालू आहे त्याची वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर चौकशी अधिकारी हेच खरे गुन्हेगार आहे असा विषय म्हणायला काही हरकत नाही। कारण ऑक्टोबर महिन्यापासून 2025 ऑक्टोबर महिन्यापासून जी ससेमारी चालू आहे चौकशीच्या मागे, पण चौकशी पूर्ण का होत नाही तर त्याच्यामागे खूप मोठे धागेदोरे असल्याचे लक्षात आले। त्यानंतर एवढं करता करता हायकोर्टाच्या पायरीपर्यंत जावं लागलं। हायकोर्टाने आदेश दिले, निर्देश दिले आणि त्या आदेशानुसार नंतर कारवाईला कुठेतरी सुरुवात झाली, चौकशीला सुरुवात झाली। वास्तविकता म्हणजे 1,20,00,000 जो कथित जलजीवन मिशन जो योजना आहे ती योजना पूर्णत्वास आलीच नाही आणि त्याची एमबी पूर्ण झाली आणि हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली तर ही कशी काय, हा एक खूप गंभीर प्रश्न आहे। त्याच्यामध्ये 30,000 लिटरची पाण्याची टंकी, 7 किलोमीटर पाईपलाईन आणि 612 कनेक्शन देण्यात आले असे दर्शवण्यात आले। तर पाण्याची टंकी झाली बरोबर आहे, पण 7 किलोमीटर लाईन केव्हा टाकण्यात आलेली आहे आणि 612 कनेक्शन जे दिलेली आहे, यादी दिलेली आहे, तर ती यादी कितपत खरी आहे हे बघणं गरजेचं आहे। आमची अपेक्षा आहे की चौकशी अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या किंवा कुठल्याही विषयाच्या आधी दबावात न राहता ती चौकशी पूर्ण केली पाहिजे आणि या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिलं पाहिजे हीच अपेक्षा आम्ही करू शकतो। जे आहे त्यांनी वास्तविक परिस्थिती कागदावरच न बघता जागेवर जाऊनसुद्धा बघितली पाहिजे, तेव्हाच जनतेला न्याय मिळेल। शासनाचा जो पैसा जनतेसाठी आलेला आहे तो कुठंतरी सुरक्षित राहील आणि भविष्यामध्ये कोणताही अधिकारी किंवा कोणताही राजकीय पदाधिकारी अशा प्रकारचा गोंधळ करण्याचा प्रयत्न करणार नाही। अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढं आम्ही बोलू शकतो। कारण आज त्या गोष्टीला स्वतः 8 ते 9 महिने गेलेले आहे आणि 8 ते 9 महिन्यात जर अधिकारी जर कारवाई करत नाही तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे ते शासकीय अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये त्याचं नाव नमूद केलेलं आहे, त्यांचं नाव घेण्याची आमची इच्छा नाही आहे। कारण ते सर्वोच्च नेते आहे आणि यांच्यावर बोलणं म्हणजे असं होते की आरोप केला तर तोच गुन्हेगार, जो आरोप करणार तो गुन्हेगार। कारण यांची एक सवय पडलेली आहे सत्ताधारी पक्षांची, आमच्याकडे या भ्रष्टाचार करा तुमचं काहीच होणार नाही याची गॅरंटी आमची। त्याच्यामुळे ही गॅरंटी अधिकाऱ्याला जेव्हा मागात पडणार तेव्हा लक्षात आलं पाहिजे का तुम्हाला कायद्याच्या बाजूने राहून काम करावं लागेल, अन्यथा तो कोणीही राहील। संविधान कुठं गेलेलं नाही आहे आणि जो कायदा आहे तो न्यायालय पाहत आहे। तर हेच म्हणणं आहे माझंवालं की जो दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे आणि अपराध झाला असेल तर ते पैसेसुद्धा वसूल केले पाहिजे की फक्त अपेक्षा ठेवू शकतो एवढंच बोलतो आणि जय महाराष्ट्र। तर सर्वप्रथम सप्टेंबर 2025मध्ये मी ह्या संदर्भातली कारवाई लावण्याकरिता विशेष प्रयत्न केला। कारण ही 2024मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली हस्तांतर, तरीसुद्धा जेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला। कारण 1 वर्षाच्या नंतर प्रकरण कसं काय करायचं, जेव्हा मी ते प्रकरण पहिल्यांदा त्याची तक्रार मी CO साहेबाकडे केली, CO साहेबांनी कुठल्याही प्रकारची त्याच्यावर चौकशी न करता उडवाउडीचं उत्तर दिलं। त्यानंतर त्याच प्रकरणात 2 महिने गेल्यानंतर मी आयुक्तांकडे पत्र दाखल केलं, नागपूर विभागीय आयुक्ताकडे। विभागीय आयुक्तांनी त्याच्या संदर्भामध्ये यांना निर्देश दिले, परंतु 5 महिने जाऊनही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। या विषयाला अनुसरून मी त्याच्यानंतर मी हायकोर्टाला गेलो नागपूर खंडपीठामध्ये। त्यांनी निर्देश दिले, कारण त्यांनी दस्तावेज तपासले, त्यांना लक्षात आलं खरंच हा घोटाळा आहे, घोळ आहेच। तर त्यांनी तसे निर्देश दिले का तुम्ही एवढे दिवस झाले चौकशी का केली नाही, आता निर्णय द्या, निर्णय देऊन माझ्याकडे संपूर्ण चौकशीसहित माहिती प्राप्त करून द्या। त्याच्यामुळे आयुक्तांनी त्यांना सर्व अधिकाऱ्यांना पत्र काढलं, त्याच्यामध्ये सरपंच, सचिव, त्याच्यानंतर CO साहेब, अभियंते जे काही आहे, त्याच्यानंतर मेयर विलास पाटील असोसिएट्स जे ठेकेदार आहे त्यांनासुद्धा पत्र काढलं। ते 4 तारखेला आले होते। त्यांच्यानंतर त्यांनी चौकशी अहवाल कुठलाही दाखल केला नसल्यामुळे त्यांना 21 तारखेपर्यंत तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मला निर्णयासहित चौकशी अहवाल सादर करा असं त्यांनी सांगितलं। त्याचं पत्र आलेलं आहे या विभागातून, जिल्हा परिषद विभागातून 7 तारखेला पत्र निघलं। त्यांनी सांगितलं का हे पत्र निघल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये चौकशी करा आणि ते आम्हाला दाखल करा। त्यामध्ये माननीय सूर्यवंशी साहेब, काटोलचे BDO साहेब आहे, त्यांच्याकडे मुख्यतः ती तपासणी दिलेली आहे। आता 5 सदस्य समिती आहे, पण आजची तारीख जर पकडली 11 तारीख आहे, 7 तारखेला पत्र निघलेलं आहे
आणि 7 दिवसात जर त्यांना लेखाजोखा द्यायचा असेल तर ती आता कोणती कारवाई चौकशी करणार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जी लढाई उभी केलेली आहे ही स्वतःच्या फायद्यासाठी नाही, कोणत्या पक्षाच्या विषयासाठी नाही, तर ही जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी लढाई आहे. आमिष पुष्कळ येतात, परंतु त्या आमिषाला बळी न पडणे हे कोणत्याही सदस्याचा त्याचा जो विभाग आहे त्याचं ते काम आहे. आणि जो बळी पडत असेल तर तो समाजकारणी राहू शकत नाही. आणि एवढाच विषय आहे की जो 612 कनेक्शनचा जो विषय आहे तर ती यादीच बोगस आहे. त्याला ज्यांनी सर्टिफाईड केलं असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे, एवढं आपण नमूद करू शकतो. आणि समोर काय होणार त्याची माहिती चौकशी झाल्यानंतर, जो अहवाल आल्यानंतर ते सर्वांना सांगण्यात येईल.